फटका पुण्याला चांगला आहे. चेंडू डीप फायनल क्षेत्रामध्ये बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, चौकार. आपण सन्मानित करूया स्पर्धेच्या वतीने. विनोदजी शेळके आहेत, त्यांच्या शुभाशय आपण हा सन्मानित करत आहोत. घेतला धावसंख्या 7 रन्स. प्रयाग मध्ये आजच्या दिवसामध्ये काय फलंदाजी करतो. सुपर शॉट, इथनं कॅच पकडण्याची संधी होती, कॅच ड्रॉप होते, ते डायरेक्टेड करण्याचा प्रयत्न यष्टनमध्ये फेकला गेला, मात्र तो संपूर्ण हिट झाला नाहीये. कॅच पकडण्याची नामी संधी होती, प्रयाग मधीला बाद करण्याची संधी तिथनं होती. मिकी पाटील तिथे उपस्थित होता. मिकी पाटील कडनं ही कॅच सुटली आहे. शेवटचा सामना आहे. एकेका कॅच, एकेका धावेचं महत्व चाविंद्रा स्पोर्ट्स चाविंद्रा टीमला महत्व जाणून घ्यावं लागेल. अति महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी हे द्वंद्व युद्ध, ही लढाई, हा रणसंग्राम सध्या पाहतोय. जे ब्राह्मणदेव भाटा विपक्षामध्ये चाविंद्रा स्पोर्ट्स चाविंद्रा, हा सामना सध्या रंगतोय. इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. कॅच खाली क्षेत्ररक्षक आणि प्रेम पाटील इथं होईल बाद. आज ज्याच्या नावाची छाप सोडायची होती त्याच्याकडनं बॅटिंगच झाली नाहीये. आज फक्त प्रयाग माळीचा जलवा पाहायला मिळालाय. प्रेम पाटील बाद. फलंदाज यतीन पाटील तिथे उपस्थित होता. यतीन पाटीलच्या हातामध्ये वर्ल्ड जल्स ऑन टेक सुपर टेकन बाय कॅच. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 पंकज माळी याला बॅटिंगसाठी. प्रेम पाटीलचा जलवाच पाहायला मिळाला नाहीये. प्रेम पाटील एक अतिशय पॉवरफुल फलंदाज आहे, मात्र त्याच्याकडून पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळाली नाहीये. त्याचा एकमेव कारण गोलंदाजी युनिटमधील प्रभावशाली कामगिरी. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये निखिलने सर्वांना प्रभावित करण्याची कामगिरी केली आहे. रामशेठ फरडे वेलकम. दोन्ही संघ ताकदीचे आहेत. इथे शॉट बॉल करण्याचा प्रयत्न, गॅप सिलेक्शन प्रॉपर आहे, क्षेत्ररक्षक नाहीये. ऑर्थोडॉक्स खाऊ कॉर्नरच्या अगदी क्षेत्रामध्ये ग्लान्स केला, चेंडूला पाठवलाय सीमा पार, एक टप्प्याखेर बाउंड्रीच्या बाहेर आलाय चौकार. अग्रेसर असणारं नाव म्हणजेच किंग मेकर या ठाणे जिल्ह्याचा कपिल पाटील साहेबांचं हे एक सॉन्ग आपण ऐकलं. इथे अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, लाईन ऑन लेंथ वरती चेंडू नाहीये. पंचाने त्याला दंडित घोषित केला. इट्स अ व्हाईट बॉल. 13 धावा धाव फलगतीचा धाव संख्या लागताना पाहतोय. 13 रन्स विदाउट लॉस ऑफ 1 विकेट. प्रेम पाटील बाद झाल्यानंतर पंकज माळी आणि प्रयाग माली या जोडीने अनेकदा चांगला विक्रम आपल्या संघासाठी रचताना पाहिलाय. मागच्या मॅच मध्ये देखील अगदी संघ अगदी लडखडलेली पारी पाहत होतो, मात्र तिथे प्रयाग माली आणि पंकज मालीने काय खेळ करत असताना आपण पाहिला. रोहितने देखील आल्यानंतर 2 षटकार त्याच्या बॅटमधनं येताना आपण पाहिले होते. ते बॅटिंगच्या जोरावरती किंग स्पोर्ट्स खानवी टीम या मॅच मधनं या अगोदरच्या मॅच मध्ये पराभूत होताना पाहिला. ही अंतिम मॅच आहे बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होण्यासाठी. हा सामना दोन्ही संघांसाठी प्रचंड निर्णायक असेल. चाविंद्रा स्पोर्ट्स चाविंद्रा त्यांच्या विपक्षामध्ये जय ब्राह्मणदेव भाटाई संघ. या स्पर्धेचे प्रणेते यंदी प्रतिष्ठान, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वडवली यांच्या विद्यमानाने साकार झालेला हा द्वैदीप्यमान अभूतपूर्व सोहळा. त्या सोहळ्याचा आपण सर्व साक्षीदार आहोत. एक्स्ट्रा बाउन्स आणि पंचाने इथं सांगितलं इट्स अ नो बॉल.
या अगोदर वॉर्निंग होती आणि त्यानंतर आपण पहिला 1 फॉर दी ओव्हर असा इशारा दिलाय. एक्स्ट्रा बाउन्स अनएक्सपेक्टेड बाउन्स आणि तो चेंडू पाहत असताना इथं आलाय. नो बॉल नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. बॅट देखील पोहोचली नाहीये फलंदाजाची. एवढा वरून चेंडू निघून गेला पंकज माळी तिथे असताना. 14 धावसंख्या. फ्रीटचा बॉल आहे. 14 धावसंख्या. इथे चांगला चेंडू सबरीन चेंडू पाहायला पडल्यानंतर अगोदर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न, तो डॉट बॉल आलाय. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय एक अतिशय ख्यातनाम पंच या स्पर्धेला आम्हाला लाभलेत. महेंद्र भवर सर आणि त्याच्या सोबतीने मुख्य पंचाच्या भूमिकेत आहेत. उमेश केणे सर अतिशय ख्यातनाम प्रचंड प्रचलित असे पंच या स्पर्धेला आपण पाहतोय. कालपासून ISP ला सुरुवात झाली आहे. पहिला सामना आपण पाहिला माझी मुंबई संघाने जिंकताना. आज देखील 2 सामने पाहायला मिळतील. ISPL हे प्लॅटफॉर्म होत करू आणि अगदी टॅलेंटेड खेळाडूंसाठी अगदी एक मोठं व्यासपीठ बनलंय. या व्यासपीठाच्या जोरावरती अनेक खेळाडू घडलेत. जे घडलेले खेळाडू त्यांना स्टार होण्याची संधी मिळाली ISPL मुळे. खूप साऱ्या गोष्टी आता क्रिकेटमध्ये बदल होत चाललाय. क्रिकेटमध्ये देखील एक ग्लॅमर आलंय क्रिकेटला आणि क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू देखील घडताना पाहिलंय. मागच्या सीझनमध्ये आपण फक्त भिवंडीमधनं वारेटगावचा सुपुत्र प्रथमेश ठाकरे आणि भावेश पवारला पाहिलं होतं. या सीझनमध्ये आपण अजून 2 खेळाडू इंटर होताना पाहिले. अजून 3रा खेळाडू झाला. त्यानंतर त्यामध्ये पहिला पवन गिनेची वाढ झाली. त्यामध्ये विवेक शेलार, त्यामध्ये पहारेगावचा हिमांशू पाटील आणि या सीझनला जयेश पाटील JP ला देखील आपण पाहिलं. म्हणजे अनेक स्टार खेळाडू या ISPL मध्ये भागीदारी किंवा त्यांची एंट्री झाली आहे. या ठिकाणी बाळू दगडू वारगड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. अंकल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मनपूर्वक आपलं हार्दिक स्वागत. आमचे बालू मामा वारगड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण विनंती करू की आपण या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपलं सहर्ष स्वागत आहे. चेतन आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला चेंडू आपण पाहिला डॉट बॉल. त्यानंतर आलेला हा चौकार. विजयजी गोतारणे यांचा देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. वडोलीगावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. त्यांच्या स्पर्धे वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. इथे अजून एक चांगला फटका. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय प्रयाग मालीने. हा दुसरा लगातारचा चौकार. आज प्रयाग मालीची बॅटिंग सुपर आणि सुपर पाहायला मिळाली आहे. एकच म्हणे रुकना हमें आता नहीं और झुकना हमने कभी सीखा नहीं, झुकेगा नहीं साला. या प्रकारची बॅटिंग आज करत असताना मिस्टर प्रयाग माळी. दोन चौकार आलेत. या 2 चौकाराच्या साह्याने धावसंख्या जाईल 22. 2 22. लॉस ऑफ 1 विकेट. प्रयाग मालीने आज सर्वांना मंत्रमोहित करणारी फलंदाजी केली आहे. काय बॅटिंग करत असताना सुपर बॅटिंग बाय प्रयाग माली. प्रयाग मालीला आज हे मैदान हेरलंय. ते मैदानाला इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लाईन लेंथ वरती चेंडू पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस. चेतन आहे. करिश्माई गोलंदाजी करण्यासाठी चेतनला ओळखलं जातं. स्विंगिंग गोलंदाज आणि त्याच प्रकारे लेफ्ट आर्म स्विंगिंग गोलंदाज. अनेक स्पर्धांमध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. तो चेतनला आपण पाहिलं. एक चौकार आला. दुसरा चेंडू चौकार. ऑन साईडला ड्राईव्ह केला. टर्न केला चेंडूला. तिथनं क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. सुपर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. फिल्डिंग लाजवाब झाली आहे. सिंगल धावीतनं कंप्लीट. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 23 धावसंख्या. 23 रन्स.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न, इथनं दिशेवरती नियंत्रण नाहीये, पंचाने सांगितलं इट्स अ व्हाईट बॉल. अनदर एक्स्ट्रा रन इथनं ऍड केली जाईल. पंकज माळेला काहीशी दुखापत इथनं होताना पाहिली आहे. पंकज, ऑल इज वेल. स्विच हिटचा प्रयत्न, फटका फर्स्टला, शेतक तिथे डाऊन द बॉल. एका टप्प्याने चेंडू उडवण्याचा प्रयत्न केलाय, थांबलाय, वेट केला, चेंडूला फेकलाय, त्यावरती 2 धावा झाल्यात कंप्लीट. चांगली फिल्डिंग एफर्ट्स दाखवताना पाहायला मिळाले. साविंद्रा स्पोर्ट्स साविंद्रा संघ आज चांगला खेळ करतोय. यश त्या ठिकाणी उपस्थित होता. धावसंख्या झाले 2 ने पुढे झाले 26. हे मुख्य व्यासपीठ आपण पाहतोय. इथनं धावा कंप्लीट झाल्या, चेंडूवरती 2 धावा. या ठिकाणी शुभागमन होताना आपण पाहतोय. आणि श्रीकांतजी गायकर साहेब, भारतीय जनता पार्टी अध्यक्ष ग्रामीण मंडल भिवंडीचे सन्माननीय अध्यक्ष साहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहतोय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. 2 मिनिटं फक्त सामना आपण थांबवायचा आहे. आमचे मान्यवरांची मांड्या या ठिकाणी येताना आपण पाहतोय. आमचे मान्यवर उपस्थित होत आहेत. शुभागमन होताना आपण पाहतोय. सन्माननीय श्रीकांतजी गायकर साहेब, भारतीय जनता पार्टी ग्रामीण मंडल भिवंडीचे सन्माननीय अध्यक्ष साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांच्या सोबतीने आपण पाहतोय अभि नागवेकर सर पडगा साहेबांच्या या ठिकाणी स्पर्धे वतीने उपसरपंच पडगा यांचं शुभागमन झालं. साहेबांच्या या स्पर्धे वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. आमच्या मान्यवरांचं सर्वांचं या स्पर्धेच्या वतीने किरण शेठ वारगडे यांच्या वतीने या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. आयवा जेलसाठी 500 रुपयाचा प्राइस होता, तो कॅश सिद्ध पकडली आहे. सो आपण यायचं आहे, कॅच पकडले, 500 रुपयाचा प्राइस दिला जाईल. योग किरण वारगडे यांच्या शुभासती दिले जातील. नुकतंच पाहुण्यांचा शुभागमन झालं आणि पाहुण्यांच्या स्वागतासाठी षटकरांनी हे स्वागत केलंय. आज प्रयाग मालेने सर्वांना आपला बॅटिंगचा जलवा दाखवला. आपल्या बॅटिंगने सर्वांना मंत्रमोहित केलंय. इथे अजून एक चांगला फटका लांब आपला क्लिअर केला जाईल का, आणि नक्कीच केलंय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय या षटक्यामधील हा दुसरा बॅक टू बॅक षटकार. 38 धावसंख्या. पाहुण्यांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे जे ब्राह्मणदेव भाटाळे आणि विपक्षामध्ये साविंद्रा स्पोर्ट्स साविंद्रा असा हा सामना सुरू आहे. अंतिम सामना आहे आजच्या दिवसामधील बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी
आणि तो प्रयत्न सुरू असताना इथनं आतापर्यंत धावसंख्या 30च्या षटकाचे 2 चेंडूला 38 धावा आणि आजच्या दिवसामध्ये सर्वांनाच मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी प्रयाग महेशच्या पाठपत्न पाहिली आहे. सुपर टायमिंग, प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करणं, प्रत्येक चेंडूच्या मेरिटवरती खेळणं, एकच फटका नव्हे तर प्रत्येक क्षेत्रामध्ये मिस्टर 360 फलंदाजी करत असताना प्रयाग मालीने आज सर्वांना आपला बॅटिंगचा जलवा खेळ दाखवत असताना काय बॅटिंग सुरू आहे. ही आजच्या दिवसात बॅटिंग आवडली असं प्रयाग मालीला टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्या बॅटिंगसाठी. सुपर बॅटिंग, सुपर क्लास, सर्वच गोष्टींचा मिलाप करा असताना अगदी मिश्रणयुक्त फलंदाजी, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली वैविध्यता, आपला करिश्माई फलंदाजीचा जलवा दाखवताना तो पाहायला मिळाला आहे. अजून एक समोर खेचला आता लॉंग ऑनला क्लिअर केलं जाईल का क्षेत्ररक्षक आहे त्याचा मस्तक पे दशक. अजून एक धमाका, तिसऱ्या चेंडूवरती तिसरा षटकार. विकी पाटील वरती आक्रमण, 3 चेंडूमध्ये 3 हॅट्रिक कंप्लीट झाली या मॅच मध्ये. आता यात षटकार धावसंख्या 44 रन्स. षटकार, हॅट्रिक, चौकार आणि विकेट हॅट्रिकसाठी प्राइज होतं ते मी अनाऊन्स करतोय. कैलासवासी संदीप शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ किरण शेठ रामचंद्र वारगड यांच्या वतीने 1000 रुपयाचा प्राइज दिला जाईल आणि हकदार झालाय प्रयाग माली या 1000 रुपयाचा. षटकार हॅट्रिक त्याने या मॅच मध्ये लगावली आहे. सुपर बॅटिंग, आता एक्स्ट्रा कव्हर आणि सुपर कव्हरच्या वरतून चेंडू जाईल सीमा पार आला. चौथा षटकार. काय बॅटिंग सुरू आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. पहिला षटकार आपण पाहिला अर्थॉक्स काउ कॉर्नर, त्यानंतर आपण पहिला लॉंग ऑफला क्लिअर केला, तिसरा लॉंग ऑनला क्लिअर केला आणि आता हा षटकार आपण पाहिला. काय वीरेंद्र सहवागची आठवण करून दिली. सुपर टायमिंग, जबरदस्त बॅटिंग करत असताना कव्हर पॉइंटच्या वरून आणि सुपर कव्हरच्या वरून ठोकत असताना चौथा षटकार आला. 4 में 4 ठोक डाले आणि 50 कंप्लीट झाली आहे. जय ब्राह्मणदेव भाटाई संघ लेट आलाय पण थेट कामगिरी करतोय. बॅटिंग करत आजच्या दिवसामध्ये काय जबरदस्त बॅटिंग करत असताना सर्व सामन्यामध्ये आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवत असताना मिस्टर प्रयाग माळी जणू ही खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडली आहे त्या प्रकारची बॅटिंग तो करतो या संपूर्ण मॅचेस मध्ये. सर्व सामन्यामध्ये आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवत असताना काय बॅटिंग केली आहे. 5वा देखील आला इथनं, 5 मध्ये 5. आता हेलिकॉप्टर उडवलाय थेट लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर लँड झाला हा चेंडू सीमा पार. 5 में 5 षटकार. अजून एक षटकार आला तर ग्रामपंचायत मुंबईचे माजी उपसरपंच रामशेठ फर्डे यांच्या वतीने 1000 रुपयाचा प्राइज दिला जाईल. 5 मध्ये 5. सिली मिडो आपला जे क्षेत्ररक्षक आहे त्याकडे लक्ष द्या. आपली जी शॅडो आहे ती अगदी विकेटवरती पडता कामा नाही. तेच आमचं पंच पाहणी करतील. आता जास्तीत जास्त शेजारी त्याच्या वाढताना पाहायला मिळालं. 5 मध्ये 5 षटकार. विकी पाटील वरती आक्रमण केलंय प्रयाग माली. नाम बडा काम उससे भी बडा. सुपर बॅटिंग बाय प्रयाग माली. प्रयाग मालीला जीवनदान दिलं होतं, त्या जीवनदानाचा फायदा किती महागा ठरेल हे पाहावं लागेल. आमचे मान्यवर उपस्थित झाले त्यांच्या स्वागतासाठी 5 मध्ये 5 षटकार आल्यानंतर पहिला षटकार होता त्यानंतर केलेला हा ब्लास्ट. 5 मध्ये 5 षटकार. सुपर बॅटिंग. 6वा षटकार आला तर रामशेठ फर्डे यांच्या वतीने 1000 रुपये. 6वा षटकार देखील इथनं येईल का ते पाहावं लागेल. मात्र नाहीये. चेंडू जाईल सीमा पार. 1 टप्प्याने चौकार. अखेरकार 6वा षटकार आला असता प्राइज मिळाला असता. मात्र 6 मध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावरती राहिला असता स्पर्धेमध्ये. मात्र लगातारचे 5 में 5 ठोक झाले आणि इथनं आपण पाहतोय
आणि या चौकाराने 50 कंप्लीट झाली आहे. प्रयागमाळी बाद दाखवायची आहे. जबरदस्त कडक बॅटिंग. 15 चेंडू आणि 15 चेंडूमध्ये धावा त्याने उभारल्या आतापर्यंत 50 धावा. फलंदाजी आवडल्याचं टाळ्या झाल्या पाहिजे या बॅटिंगसाठी. सर्वांना हवीशी बॅटिंग आज खऱ्या अर्थाने अंतिम सामन्यामध्ये गेली आहे आणि प्रेक्षक वर्ग यासाठी जमत असतो. प्रेक्षक वर्ग तुमचे सिंगल डबल पाहण्यासाठी उपस्थित होत नसतो. प्रेक्षक वर्गाला आवडणारी मॅच म्हणजे षटकार चौकार. चौकार षटकांची आतिषबाजी आवडत असेल त्याच पद्धतीची आतिषबाजी इथनं करत असताना प्रयाग मालीने आतापर्यंत काय बॅटिंग केली. सुपर बॅटिंग. 60 धावा 61 धावांचं टार्गेट इथनं सेट केलंय. यानंतर आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचा आपण शुभ सन्मान इथनं करत आहोत. सन्मानित श्रीकांतजी गायकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब आपण या आपला सन्मान आम्ही या स्पर्धेच्या वतीने या स्पर्धेचे प्रणेते या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्मानित किरण शेठ रामचंद्र वाडगडे साहेबांच्या वतीने आपला शुभ सन्मान इथे आम्ही करत आहोत. साहेब आपण या श्रीकांतजी गायकर साहेबांना आपण सन्मानित करत आहोत या स्पर्धेच्या वतीने. एक ग्रँड सन्मान साहेबांचा आपण या स्पर्धेच्या वतीने करत आहोत आणि या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय किरण शेठ रामचंद्र वाडगडे साहेबांच्या शुभास आपण हा सन्मान इथं करत आहोत, ज्यांचा उद्याच्या दिवसामध्ये वाढदिवस याच मंचावरती आपण संपन्न करणार आहोत. हे स्पर्धा ठेवण्याचं एकमेव कारण खेळाडूंना प्रोत्साहित करण्यामागचा हेतू तर आहेच. अजून त्यामध्ये हेतू आमचा आहे आदिवासी महिलांसाठी साडी वाटप, त्यानंतर उद्या वडवलीकरांसाठी लकी ड्रॉ आणि खास करून या स्पर्धेचे एकमेव वैशिष्ट्य या गावामध्ये या गावाला ज्या विद्यार्थ्यांमुळे गावाचं नाव मोठं झालं, ज्यांनी मात्र महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये डॉक्टर पदावरती कार्यरत असलेले मोठमोठ्या पदावरती कार्यरत आहेत, या गावचं नाव ज्यांनी मोठ्या उंचीवरती नेलं त्या सर्वांचा उद्या मोठा सन्मान या मंचावरती त्यांच्या कार्याचा सन्मान आम्ही इथे करणार आहोत. त्यासाठी या स्पर्धेचं आयोजन आम्ही केलेलं आहे. यानंतर सन्माननीय पडगा ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. अभि नागवेकर साहेब आहेत, त्यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. आकाशजी बसवंत आहेत, त्यांच्या शुभास आम्ही तो सन्मान करत आहोत. अभि नागवेकर साहेब विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत पडगा, त्यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. चला फिल्डिंग लावून घ्या लगेचच. या ठिकाणी शौर्यजी वारगडे उपस्थित आहेत, त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेच्या वतीने शौर्यजी वारगडे, नितीनजी खारीक यांच्या शुभास आपण तो सन्मान करत आहोत. शौर्यजी वारगडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना आपण नितीन खारीक यांच्या शुभासे हा त्यांचा शुभ सन्मान आम्ही करत आहोत. एकसष्ट धावांचा टार्गेट. प्रत्येक षटकामागे 20.33 ची सरासरी इथनं गाठण्यामध्ये यश मिळवावं लागेल, तरच हा सामना जिंकू शकतील. यानंतर उपस्थित आहेत वडवली गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व बाळू दगडू वारगडे, त्यांना आपण सन्मानित करत आहोत. बालूमामा आपण या आपला सन्मान आम्ही मंचावरती करत आहोत. किरण शेठ वारगडे साहेबांच्या शुभास आम्ही हा सन्मान इथं करत आहोत. रामचंद्र एकनाथ वारगडे या ठिकाणी उपस्थित आहेत, वडवली गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. रामचंद्र एकनाथ वारगडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. कपिलजी वारगडे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम. चला आपण या आपलं स्वागत असलेल्या स्पर्धेच्या वतीने आणि किरण शेठ वारगडे साहेबांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिला डॉट बॉल आहे, 1 फॉर द ओव्हर असा इशारा दिलाय. पंकज माली भाटाला एक्सप्रेस सध्या चर्चा आहे या गोलंदाजाची. इथे समोरचा प्रयत्न मिस सामी आहे. प्रयाग माली तिथे उपस्थित, डाऊन द बॉल. आणि आज प्रयाग मालीचा दिवस आहे, जिथे जाईल तिथे त्याचंच नाव आणि तिथे त्यानेच टिपली असेल. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज इथनं आशिष पाटील दाखल झाला. आशिष पाटील आलेत इन ॲट नंबर 3. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी लाईन आणि लेंथ वरती कुठल्या स्पॉटवरती पीस झाला. या ठिकाणी विजयजी गोताने आहेत, त्यांना आपण सन्मानित करत आहोत. विशाल पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मानित आम्ही करत आहोत. विजयजी गोताने या ठिकाणी आहेत, त्यांना आपण सन्मानित करतोय. वेलकम निखिल खारीक. फुल लेनचा बॉल पाहायला मिळाला. तिथनं अगदी लाईन लेंथ वरती होता. डॉट बॉल इथनं आलाय. वन साइडेड मॅच कोणाला आवडत नसते. वन साइडेड मॅच जिंकण्याचा प्रयत्न केला जातो. इथनं आपण पाहतोय जे ब्रह्मदेव फाटा संघाच्या माध्यमातून. मात्र तिथनं साविंद्र संघ देखील कमी नाही. आज देखील त्यांचा चांगला खेळ राहिला. मात्र आतापर्यंत एकही धाव आलेली नाही. धाव फलकावरती 5 बॉल डॉट आलेत. 6व्या चेंडूवरती विकेट येईल का? आणि इथनं हा पहिला या स्पर्धेमधील मेडन षटक टाकलंय. पंकज माळीच्या नावावरती राहिलं पहिलं विकेट मेडन षटक. उपस्थित आहेत त्यांना आपण सन्मानित करू. जगदीश भगत यांच्या शुभ हस्ते. लवलेश वारगडे आहेत, त्यांना आपण सन्मानित करत आहोत. जगदीश भगत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करत आहोत. डबल विकेट मेडन षटक आपण पाहिलं. पंकज माले भाटाला एक्सप्रेस या मॅच मध्ये कमालीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. कमाल पाहिली आपण. या अगोदर आपण धमाल पाहिली फलंदाजाची, आता कमाल पाहिली गोलंदाजाची पंकज माळीची. भाटाले संघ भाटाळेकरांचे जेवढे समर्थक पाहत असतील अगदी खुश असतील आपल्या गावच्या खेळाडूंवरती. काही कमालीचं प्रदर्शन आज भाटाले गावासाठी या 11 खेळाडूंनी करताना पाहायला मिळालं. आणि वडवली नगरीमध्ये येऊन आज भाटाले गावाचं नाव रोशन करण्यासाठी अतिशय अग्रेसर पाहिले हे 11 खेळाडू. काय सुपर परफॉर्मन्स राहिल्या सर्वच खेळाडूंचा. सर्वांना आज अत्याचा धक्का दिला. बॅटिंग करत असताना गोलंदाजी करत असताना भाटाले टीमने. फुलचा बॉल बॅटची एज घेऊन चेंडू चला थर्डमॅन बाउंड्रीच्या क्षेत्रामध्ये आला सीमा पार. हा चौकार. इथनं या पहिल्या चेंडूत चौकार आलाय. धाबाची सुरुवात या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूत चौकाराने झाली आहे. 4 धावा मोठं टार्गेट आहे. इथनं इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न. पॉईंटचा क्षेत्ररक्षक नाही आहे डीप मधनं. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक वेगाने धावत गेला. पॉईंटवरती चेंडू ट्रॅव्हल चालत होत असताना चेंडूला अडवलाय. सिंगल धाव इथनं कंप्लीट. या स्पर्धेमध्ये अनेक मान्यवर पहिल्या दिवसापासून त्या मान्यवरांची मानदेय आपण पाहिली. प्रत्येक मान्यवर या स्पर्धेमध्ये येताना पाहिलं. अनेक मान्यवरांची भेटी गाठी आपण घेताना पाहिल्या स्पर्धेमध्ये. उद्याच्या दिवसामध्ये देखील अनेक मान्यवर या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचे प्रणेते किरण शेट रामचंद्र वाडगेट साहेबांच्या वाढदिवसाचा भेट देण्यासाठी या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित होतील. उद्या खूप काही कार्यक्रम आपल्याला इथं पाहायला मिळतील. फटका इथं चांगला आहे. ओव्हर द बॉल हेड समोर किरण शेट रामचंद्र वाडगेट साहेबांच्या बॅनरला हिट होणारा आणि मानवंदना देणारा षटकार. या ठिकाणी उपस्थित आहेत तुषार शिवाजी वारगडे यांना आपण सन्मानित करत आहोत. गणेश दळवी यांच्या शुभ हस्ते. इथे देखील पंकज माळी तिथे उपस्थित होता. पंकज माळी त्याची गोलंदाजी देखील अगदी बहारदार पाहिली. अगदी सर्वांची वैविध्यता आणि सर्वांचा आजचा दिवसामध्ये झालेला हा खेळ याच्या जोरावरती अखेरकार इथनं सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती येऊन ठेपला आहे.
जय ब्राह्मणदेव भाटाळे संघ. क्रिकेट म्हटलं तर 11 जणांचा खेळ आहे. 11 जणांचा नव्हे तर आपल्या गावाचा खेळ आहे. गावासाठी आपण इथे अनेक मैदानामध्ये जाऊन चांगला खेळ करत असतो. अनेक स्पर्धांमध्ये आपल्या गावाचं नाव रोशन करण्यासाठी, आपला खेळ दाखवण्यासाठी उतरत असतो. आणि त्याचसाठी आज ब्राह्मणदेव भाटाळे संघाने आज भाटाळे गावचं नाव या वडोली नगरीमध्ये येऊन रोशन करण्याचं कार्य केलंय. त्यामध्ये सर्वांचंच मोठं योगदान राहिलं. त्यामध्ये सर्वाधिक मोठा सिंहाचा वाटा ज्याने उचलला तो म्हणजेच प्रयाग माळी, ज्याने आज सर्वांना अतिशय मंत्रमोहित करणारी फलंदाजी केली. पंकज माळीने देखील चांगली गोलंदाजी केली. त्याच्या सोबतीने फलंदाजी गोलंदाजी दोन्ही पाहायला मिळाली. इथनं डॉट बॉल. शेवटचा सामना आहे. शेवटच्या सामन्यामध्ये सर्वांचं लक्ष केंद्रित करणारा तो सामना असतो आणि त्या सामन्याकडे लक्ष केंद्रित करत असताना सर्वजण उभे राहून ही मॅचचा आता आनंद घेत आहेत. मॅच अगदी काही क्षणामध्ये कंप्लीट होईल. लव फुल टॉस बॉल ऑन ट्राईचा फटका. कपिलजी वारगडे या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. कपिल वारगडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण सन्मानित करूया स्पर्धेच्या वतीने. विशाल पाटील आहे त्यांच्या शुभास आपण सन्मान करूया. धावसंख्या 12 झाली आहे. किसन मामा त्यांनी आमच्याकडून रजा घेताना उद्या देखील ठीक इथे उपस्थित होतील अशी अपेक्षा करूया. कपिल वारगडे यांना आपण सन्मानित करतोय. विशाल पाटील यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचं अलंकारी भगव हे उबदार शॉल पाहतोय. विविध रंगांनी नटलेलं हे पुष्पगुच्छ आणि एक मोमेंटम सन्मानाचे आपण सन्मान करत आहोत. हाफ ट्रॅकर चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न. मिस्तामिक फटका. तिथे कुणाल होता. नीरज माळी तिथे होता. नीरज माळीला पाहिल्यानंतर मला असे 2-3 सामने आहेत ते लगेच आठवण करून देणारे असतात. अनेकदा त्याच्यावरती शेवटच्या षटकामध्ये अनेकदा त्याच्यावरती आक्रमण होताना पाहिलंय. तो नीरज माळी तिथनं होता. पेक्षा कव्हरला अगदी पाहिलं तर चांगला फटका सजवला. तिथे शतक्षणाला सिंगल दाबीत कंप्लीट. चौदा धावसंख्या. लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथं लव फुल टॉस बॉल. ग्लान्स केलाय. चेंडूला दिशा दिली आहे डिफाईल क्षेत्रामध्ये. तिथे देखील नीरज माळी. समोर लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये फटक्याला ग्लान्स केले. चौकार येईल. फक्त या चौकाराने जे अंतर आहे ते कापलं जाईल. ते अंतर जे आहे ते अंतरामध्ये फक्त काहीतरी कमतरता पाहायला मिळेल. कारण टार्गेट प्रचंड मोठं होतं. त्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याची ताकद शिद्दत त्या संघामध्ये पाहायला मिळाली नाही आहे. आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ राहिला आणि आज पुन्हा एकदा चाविंदा स्पोर्ट्स चाविंदा संघाचा संघर्ष पाहायला मिळाला. अनेक स्पर्धांमध्ये त्यांना दुसऱ्या तिसऱ्या आणि क्वालिफायच्या मॅचमध्ये आपण परास्त होताना पाहिलंय. मात्र यानंतर आशा करू की अजून एक पंचाने नो बॉल घोषित केलाय. बीमर बॉल. हाय स्विच अगदी वर आहे आणि इथनं एक एक्स्ट्रा चेंडू फेस करताना पाहायला मिळेल फलंदाज. 24 लॉस ऑफ 3 विकेट. चांगला फटका पाहायला मिळाला. तिथे प्रेम पाटील उपस्थित. सिंगल धावीतनं कंप्लीट. शेवटचा बॉल याच्या बक्षीसपात्र फेरीच्या मॅच मधील टॉप एज आहे. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप होता सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडली आहे आणि अखेरकार सामना जिंकलाय जय ब्राह्मणदेव भाटाळे टीम. वेल प्लेड अँड हार्ड लक अँड टफ लक मोनिश पाटील अँड कंपनी. चाविंदा स्पोर्ट्स